व्हिडिओ दिसतोय, ठीक आहे. ऐकायला येते का तुला आता? ओके, ठीक आहे, यायले ना, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. राऊत बघा जॉईन होते का? ठीक आहे, जॉईन आहे ना आता? बर, ठीक आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का दोघांना? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ओके, ठीक आहे. गणेश तुझा व्हिडिओ ऑन होते का बघ एकदा जरा. तुझा व्हिडिओ ऑन होते का बघ. गणेश, लेफ्टला खाली व्हिडिओ ऑन करता येतो, तिथं व्हिडिओ ऑन होते का बघ तुझा. ठीक आहे, ओके ओके. तुमचे ऑडिओ ऑन करा थोडा वेळ. तुम्हाला काय काय पाहिजे ते मला सांगा, मग म्यूट करतो तुम्हाला. बोला, काय काय चॅप्टर मधलं काय काय कव्हर करायचं. टोटल रिवाइज करायचं. थर्मोमेट्री कस कस करायचं. थांबा सर, आवाज अडकत झाला. आवाज क्लिअर येईना का? हा, आवाज अडकत आहे. एकदा व्हिडिओ ऑफ करून बघा तुमचा. एक मिनिट. नेटवर्क कमी असेल तर होऊ शकते असं. व्हिडिओ एकदा ऑफ करून बघा, आवाज क्लिअर येत नसेल तर. हो, तुला यायला राहू. आवाज आणखीन क्लिअर येईल मी माईक कनेक्ट केल्यानंतर. माईक कनेक्ट केला की तुमचं मला ऐकायला येईल. माझं स्पीकर यायला सर. यायला का? हो, यायला. ठीक आहे. काय काय पाहिजे. राऊत तुझं म्यूट झालंय, अनम्यूट करून घे जरा. ओके सर. ठीक आहे. तुला काय काय पाहिजे मला सांगा जरा पटापट. थर्मोमेट्री, कॅलरीमेट्री, पूर्ण थर्मल एक्सपान्शन. ओके, थर्मोमेट्री आणि थर्मल एक्सपान्शन घेऊया आज. कॅलरीमेट्री मला वाटते केलं नसेल तर राहू दे, आता थोडं डिफिकल्ट आहे. पेपर मध्ये एक क्वेश्चन आला होता, ते कसा मी एक्सप्लेन केला होता डाऊट्स मध्ये, ते कळाला का? डिफिकल्ट वाटलं ते? राऊत बोला पहिला. सर ते सॉल्व केलं नव्हतं मी. सॉल्वच केलं नाही का? सॉल्व केलं नव्हतं सर मी ते. बर, ठीक आहे. अभिषेक बोला, काय काय पाहिजे. थर्मोमेट्री आणि एक्सपान्शन दोन्ही पाहिजे, पूर्ण पाहिजे. हो, थर्मल एक्सपान्शन पाहिजे सगळं. काय? सगळं. ऑडिओ काय म्हटलंस? थर्मल एक्सपान्शन सर. बर, थर्मोमेट्रीची काही गरज नाही का? नाही. बर, आणि राऊत तुला दोन्ही पाहिजे? थर्मोमेट्री करू शकतो सर, एक्सपान्शन केलं चालतं. बर, मग थर्मोमेट्री एकदम फास्ट घे तुम्ही. बरं, ठीक आहे. हो, चालते. हा, आणि मग एक्सपान्शन चालू करा. चालते. थर्मोमेट्री काय सिंपल होता, राईट? ठीक आहे. ठीक आहे सर. मला व्हिडिओ बंद करायचा असेल तर बंद करून ठेवा. आता तुम्हाला डेटा कमी लागेल. मग मला काय बोलायचं असेल तर कमेंट मधून बोला. मी माईक केलं लॅपटॉपला की मग हे बंद होते मला.
लॅपटॉपला माईक जॉईन केलं की हरिप्रसादला पण पाठवली का लिंक? हरिप्रसाद पण जॉईन होतोय. हो सर, हरिप्रसाद आणि ओमप्रकाश जाधव दोघांना पाठवलं. ओमप्रकाशला पण पाठवली का? हो. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चला बाकीचे जॉईन होतील तेव्हा होतील. आपण आता स्टार्ट करूया, राईट? चलो, ऑडिओ वगैरे क्लिअर नाही, ऑडिओ व्हिडिओ समजा क्लिअर दिसना झाला तर मला काय करा, मेसेज करा. आता मी स्पीकर जॉईन करतो, ऑडिओ आणखीन क्लिअर होईल. माईक जॉईन करतोय, ऑडिओ आणखीन क्लिअर होईल. पण मग तुम्ही काय बोलताय ते मला ऐकायला येत नाही, मग तुम्हाला मी म्यूट करतोय. ओके, तुम्हाला मी म्यूट करतोय, तुमचं काय मला ऐकायला येणार नाही. काय बोलायचं असेल तर कमेंट करा मला. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा कमेंट मध्ये यस पाठवा मला. तुमच्या कळतंय कळत नाही ते मला कमेंट मध्ये पाठवत जा. ठीक आहे. हरिप्रसाद, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? तुझा एकदा व्हिडिओ ऑन कर. कोण आहे मला हरिप्रसाद कळत नाही. एकदा व्हिडिओ ऑन कर म्हणजे मला चेहरा आठवतो. तू येऊन गेला ना क्लासला एकदा. ठीक आहे, ठीक आहे. तू आला नव्हता बहुतेक क्लासला, का येऊन गेलाय? म्यूट आहे तू. ठीक आहे, एक मिनिट जाऊ दे, आता म्यूट आहे. मी माईक इन्सर्ट केले, मला काय ऐकायला येणार नाही. माझा स्पीकर बंद होते माईक इन्सर्ट केले की. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना तुला? ठीक आहे, ओके, ठीक आहे. करायचं तर बंद करा व्हिडिओ, नो प्रॉब्लेम.
चलो बा थर्मोमेट्री पहिला बघू काय काय. थर्मोमेट्री काय काय रीड करायचं. थर्मोमेट्री फुल एररलेस एकदा रीड करून घ्या. थर्मोमेट्री फुल एकदा एररलेस रीड करून घ्या. काय काय थिअरी आहे. थेअरीसाठी काय काय वापरायला अभिषेक. चला फटाफट कमेंट मध्ये टाका. अभिषेक काय वापरायला, हरिप्रसाद, गणेश काय काय यूज करायला थेअरीसाठी. थेअरीसाठी कोणतं बुक यूज करायला फटाफट टाका. एक सिंगल बुक यूज करा. ओके. बाकीचे काय काय यूज करायला. गणेश, हरिप्रसाद थेअरीसाठी काय यूज करायला टाका पटकन. एररलेस नो प्रॉब्लेम. एररलेस यूज केलं तर नो प्रॉब्लेम. नोट्स जर यूज केला तर नो प्रॉब्लेम. ठीक आहे. एररलेस आणि एमटीजीच्या नोट्स नो प्रॉब्लेम. ठीक आहे. थेअरी एकच बुक मधून वाचा. थेअरी खूप जास्त वाचू नका. सिंगल बुक थेअरी वाचा. न्यूमरिकल्स तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे तितके सॉल्व्ह करा मग नो प्रॉब्लेम. राईट. चलो म्हणजे फर्स्ट काय थर्मोमेट्री मध्ये फर्स्ट काय टेम्परेचर. ओके. तुम्हाला ज्याच्यासाठी जे स्लो मध्ये स्लो स्पीड मध्ये पाहिजे ते मला सांगा. ते मी स्लो स्पीड मध्ये घेतो. राईट. चलो बा टेम्परेचर काय. इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी. टेम्परेचर किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे हे आपल्याला सांगत असते. देन सेकंड काय इट इज द इफेक्ट ऑफ कॉज हीट. एक बॉडी आहे आणि बॉडीला आपण जर हीट दिली, बॉडी आहे आणि बॉडीला आपण जर हीट दिली तर हीटचा इफेक्ट काय होणार. टेम्परेचर चेंजेस. बिकॉज ऑफ इफेक्ट ऑफ हीट टेम्परेचर चेंजेस. ओके. सेकंड सेंटेन्स काय इट इज इफेक्ट ऑफ कॉज हीट. देन थर्ड kinetic energy of molecule is proportional to temperature. Kinetic energy of molecule is proportional to temperature. हे कुठे झालं आपल्याला केटीजी मध्ये झालं. राईट. चलो केटीजी मध्ये काय झालं वेलॉसिटी VRMS. VRMS चा काय फॉर्म्युला झाला. VRMS is equal to root of 3p upon density. राईट. किंवा यालाच काय लिहिता येते root of 3RT upon molecular weight. Velocity is proportional to temperature. Root of temperature. Velocity is proportional to root of temperature. Kinetic energy काय असते हाफ mv स्क्वेअर. मग याचा जर स्क्वेअर झाला तर याचा पण स्क्वेअर होणार रूट जाणार. मग टेम्परेचर फक्त येते. मग कायनेटिक एनर्जी इज प्रोपोर्शनल टू याचा स्क्वेअर म्हणजे काय टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. राईट. चलो देन नेक्स्ट काय बघा. Temperature can be increased without limit but cannot be decreased without limit. Next sentence काय temperature can be increased without limit. बॉडी आहे. बॉडीचं टेम्परेचर वाढवायचं आहे तर किती पण वाढवता येईल. 2000 केल्विन 4000 केल्विन. टेम्परेचर कॅन बी इन्क्रीज्ड विदाउट लिमिट बट टेम्परेचर कॅनॉट बी डिक्रीज्ड विदाउट लिमिट. टेम्परेचर कमीत कमी किती आणता येते. टेम्परेचर कमीत कमी आणता येते 0 केल्विन. टेम्परेचर मिनिमम किती आणता येते 0 केल्विन. 0 केल्विन पेक्षा टेम्परेचर मिनिमम आणता येत नाही. 0 केल्विन पेक्षा मायनस निगेटिव्ह -30 केल्विन -40 केल्विन असलं टेम्परेचर नसते. का बघा रिझन काय. टेम्परेचर म्हणजे काय असते. टेम्परेचर म्हणजे काय बिकॉज ऑफ टेम्परेचर मॉलिक्युल्स आर इन व्हायब्रेशन्स. बिकॉज ऑफ टेम्परेचर ऑल मॉलिक्युल्स आर इन व्हायब्रेशन. मग जितकं जास्त टेम्परेचर तितकं मॉलिक्युल्सचं मोर व्हायब्रेशन. आत इलेक्ट्रॉन्स पण आहेत. समजा हे मेटल आहे तर आत इलेक्ट्रॉन्स आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स. तर फ्री इलेक्ट्रॉन्स पण असे पळाले बिकॉज ऑफ टेम्परेचर. बिकॉज ऑफ थर्मल एनर्जी काय आले मॉलिक्युल्स पण व्हायब्रेट करायले आणि इलेक्ट्रॉन्स पण काय करायले असे इकडे तिकडे पळाले. राईट. मग टेम्परेचर जसं कमी येते ऍज टेम्परेचर डिक्रीजेस व्हायब्रेटरी मोशन ऑफ मॉलिक्युल डिक्रीजेस. व्हायब्रेशन कमी 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 होत येते. इलेक्ट्रॉनची मोशन पण स्लो होत येते. आणि 0 केल्विनला काय होते 0 केल्विनला मोशन टोटल थांबणार. मॉलिक्युल्सचे मोशन टोटल थांबणार आणि इलेक्ट्रॉन्सची पण मोशन काय होणार टोटल थांबणार. मग आता मोशन पूर्ण थांबली त्यावेळी टेम्परेचर किती 0 केल्विन. जशी मोशन वाढणार तसं टेम्परेचर वाढलं. आता टेम्परेचर 0 केलं म्हणजे मोशन 0 झाली केल्विनला. टेम्परेचर 0 केल्विन केला म्हणजे मोशन 0 झाली. आता 0 मोशन झाली तर त्याच्यातून अजून एनर्जी किती काढून घेणार. एनर्जी नाहीच ना त्याच्याकडे. मॉलिक्युल्सचा आता एनर्जी होती जितकी एनर्जी होती त्याच्याकडे व्हायब्रेशनची तितकी जशी एनर्जी काढून घेणार तसं त्याचं टेम्परेचर काय होते कमी होते.
आता 0 केल्विनला त्याची सगळीच एनर्जी तर काढूनच घेतली, आता अजून काय काढून घेणार 0 केल्विनच्या खाली जायला, आणखी कुठली एनर्जी काढून घेणार 0 केल्विनच्या खाली जायला, आणखी एनर्जीच काढून घेता येत नाही तर 0 केल्विनच्या खाली टेम्परेचर जातच नाही, राईट. हे लक्षात ठेवा, काय टेम्परेचर कॅनॉट बी डिक्रीज, जे तुम्हाला माहिती नाही त्या सेंटेन्सेस पटपट लिहून घ्या मध्ये. टेम्परेचर कॅनॉट बी डिक्रीज विदाउट लिमिट. मिनिमम टेम्परेचर पॉसिबल इज हाऊ मच? 0 Kelvin. Below 0 Kelvin we cannot go. टेम्परेचर वाढवताना किती पण वाढवता येते, पण कमी करताना 0 Kelvin पर्यंत आणता येते, राईट. चलो नेक्स्ट पॉइंट काय मग? चलो एनटीपी आणि एसटीपी म्हणजे किती टेम्परेचर? 273.15. केमिस्ट्री मध्ये पण झालं असेल, इकडे पण आता थर्मोमध्ये असतंय, फिजिक्स मध्ये पण. एनटीपी आणि एसटीपी चं टेम्परेचर म्हणजे 1 atmospheric प्रेशर आणि टेम्परेचर किती? 273. चलो कन्वर्जनचे एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे थर्मोमीटर मध्ये. कन्वर्जनचे फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, बघा फटाफट काय सांगतो ते. समजा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, 40 फॅरेनहाइट आहे, 40 फॅरेनहाइट आहे किंवा 80 फॅरेनहाइट आहे. 80 फॅरेनहाइट म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये किती हे फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट व्हॉट? 80 फॅरेनहाइट मीन्स हाऊ मेनी डिग्री सेल्सिअस. मग एक स्केल आहे फॅरेनहाइट, एक स्केल आहे डिग्री, एक स्केल आहे काय केल्विन. कन्वर्जन कसं करायचं? फॉर एनी टेम्परेचर स्केल, रीडिंग माइनस लोअर फिक्स पॉइंट अपॉन अपर फिक्स पॉइंट माइनस लोअर फिक्स पॉइंट is constant. Reading minus lower upon upper minus lower for any scale is constant. मग फॅरेनहाइट साठी काय लिहिता येतं? रीडिंग किती आहे आपली आता? 80. फॅरेनहाइटचं लोअर म्हणजे काय? लोअर फिक्स पॉइंट म्हणजे ज्यावेळी आईस बनते दॅट इज कॉल्ड लोअर फिक्स पॉइंट. मग फॅरेनहाइट मध्ये आईस कितीला बनते? 32 फॅरेनहाइटला. लोअर फिक्स पॉइंट इज 32 अपॉन अपर फिक्स पॉइंट फॅरेनहाइटला किती असते? 212. म्हणजे बॉइलिंग कधी होते दॅट इज कॉल्ड अपर फिक्स पॉइंट. तो अपर फिक्स पॉइंट कितना है? 212 माइनस लोअर किती आहे? 32 इज इक्वल टू डिग्री साठी पण तेच यूज करायचं आणि दोन्ही इक्वल असते. मग डिग्री मधली रीडिंग किती? त्याला मी लिहितो आर. डिग्री मधली रीडिंग किती ती आपल्याला माहित नाही, 30 तर काढायचे आहे, त्याला काय मिळतो? आर. डिग्री मध्ये लोअर फिक्स पॉइंट म्हणजे आईस कधी होते? 0 ला. इथं जसं 30 ला आईस होते 32 फॅरेनहाइटला, तसे इथं 0 ला आईस होते. इथं बॉइलिंग होते 212 ला, डिग्री मध्ये बॉइलिंग होते 100 ला. डिग्री मध्ये आईस कितीला होते? अपर मायनस लोअर. इथं लोअर आहे, इथं रीडिंग. मला सॉल्व्ह केले की आन्सर भेटते, राईट. एक सॉल्व्ह करून देतो, बाकीचे काही करत नाही मी. किती मग 30 50 48 अपॉन 180 इंटू 100 इज इक्वल टू रीडिंग. ये 100 इकडे आला, 80 माइनस 32 किती येते ते? 48 आणि याचं सबट्रॅक्शन 180. हे झालं डिग्री सेल्सिअस मध्ये. मग 80 फॅरेनहाइट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस? 80 फॅरेनहाइट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस? तर इतका डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, बरं. चला हे असे न्यूमेरिकल्स येतात का येत नाही? ज्यांना येते त्यांनी यस पाठवा, ज्यांना येत नाही त्यांनी नो पाठवा. मी असं आणखी थोडं घेतो. म्हणजे प्रेशर मध्ये पण असते कधी कधी रीडिंग कधी कधी व्हॉल्यूम मध्ये पण असते. व्हॉल्यूम थर्मामीटर, प्रेशर थर्मामीटर, याचे न्यूमेरिकल्स येत असतील तर यस पाठवा, येत नसतील तर नो पाठवा. बाकीचे पाठवा काय? ठीक आहे. हे काय घ्यायची गरज आहे का आणखी? बघा मग का मग एक्सपान्शन स्टार्ट करूया का? रिव्हिजन करू मी, टोटल रिव्हिजन करू. सर्वांना मी अनम्यूट केले. अभिषेक बोला, हे येते असं हे पूर्ण घ्यायचं. अभिषेक बोला, हे असं पूर्ण घ्यायचं.
रिव्हिजन का गरज नाही येते टोटल रिव्हिजन करा नो प्रॉब्लेम ठीक आहे चलो टोटल रिव्हिजन करा बाकीच्यांचं म्हणणं काय मला सांगा जरा अभिषेक बोलतोय टोटल रिव्हिजन असं जे घ्याले तसंच घेऊ ना टोटल पूर्ण चॅप्टर टोटल चॅप्टर रिवाइज करू ना बाकीचे बोला बाकीच्यांना काय काय एक्सपेक्ट आहे काय काय पाहिजे ते फटाफट सांगा मला राऊतला तर टोटलच पाहिजे बाकीचे बोला हरिप्रसाद आणि ओमप्रकाशला कसं पाहिजे ठीक आहे चलो टोटल रिव्हिजन पाहिजे ना मग मी असंच घेतो याच स्टाईल मध्ये घेतो पूर्ण लाईन टू लाईन रिव्हिजन घेतो पण थोडं फास्ट घेतो म्हणजे याच स्पीड मध्ये आताच्याच स्पीड मध्ये चलो ठीक आहे बरं ट्रिपल पॉइंट एक लिहून ठेवा ट्रिपल पॉइंट किती आहे ट्रिपल पॉइंटचा मिनिंग आहे सांगतो मी ट्रिपल पॉइंट एक लिहून ठेवा टेम्परेचर किती असते ट्रिपल पॉइंटला 0.01 डिग्री सेल्सिअस मध्ये 0.01 डिग्री ट्रिपल पॉइंटचं टेम्परेचर आणि ट्रिपल पॉइंटला प्रेशर किती 4.58 मिलीमीटर ऑफ एसजी ट्रिपल पॉइंटचा प्रेशर किती 4.58 मिलीमीटर ऑफ एसजी ठीक आहे चलो ट्रिपल पॉइंट एक्सप्लेन करतो आणि याच्या आणखी काही न्यूमेरिकल्स करू ट्रिपल पॉइंट काय 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर आणि 0 डिग्री सेल्सिअस 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर आणि 0 डिग्री सेल्सिअसला काय पॉसिबल आहे वॉटर पण पॉसिबल आहे आईस पण पॉसिबल आहे आणि वॉटर आणि आईसचं मिक्सचर पण पॉसिबल आहे बघा मी काय बोलतोय व्यवस्थित अंडरस्टँड करा ऍट 0 डिग्री सेल्सिअस and 1 atmosphere म्हणजे आता जे ऍटमॉस्फिअरिक आता जे प्रेशर आहे ते ऍट दिस प्रेशर आणि ऍट दिस टेम्परेचर आईस असू शकते वॉटर पण असू शकतो किंवा दोघं थोडा आईस आणि थोडा वॉटर यांचं मिक्सचर पण असू शकते या टेम्परेचरला आणि या प्रेशरला प्रेशर इतकंच आहे टेम्परेचर मी थोडं पण जास्त वाढवलं टेम्परेचर थोडं पण जास्त वाढवलं तर होते काय एंटायर थिंग becomes water entire thing becomes liquid जे पण वॉटर आहे ते सगळंच्या सगळं लिक्विड होणार above zero only liquid at this pressure above zero only liquid just below zero म्हणजे किती एकदम छोटा कमी मायनस 0.1 0 पेक्षा थोडा कमी आला टेम्परेचर तर only ice is present only ice is present झिरोच्या खाली फक्त आईस एक ऍटमॉस्फिअरला टेम्परेचर झिरोच्या खाली आणला तर फक्त आईस एकच फेज एक ऍटमॉस्फिअरला झिरोच्या वर जर घेऊन गेलो वॉटरला तर आपण काय होते ना ओनली लिक्विड झिरोच्या वर जर घेऊन गेलो तर काय ओनली लिक्विड आणि ऍट 0 डिग्री सेल्सिअस काय लिक्विड पण आवश्यक आहे टोटल लिक्विड असू शकते टोटल आईस असू शकते किंवा मिक्सचर पण असू शकते 0 डिग्री सेल्सिअसला ऍट 0 डिग्री सेल्सिअस टू फेजेस कोएक्झिस्ट ऍट 0 डिग्री सेल्सिअस टू फेजेस 0 डिग्री सेल्सिअसला लिक्विड आणि सॉलिड एकाच वेळी एक्झिस्ट करू शकते 100 ला कसं होतं मग 1 ऍटमॉस्फिअर आणि 100 डिग्री सेल्सिअस 100 च्या वर गेलं तर ओनली व्हेपर इज प्रेझेंट 100 च्या खाली आलं तर ओनली लिक्विड इज प्रेझेंट आणि 100 ला काय लिक्विड पण असू शकते किंवा वेपर पण असू शकते किंवा दोन्ही पण असू शकते 100 च्या खाली काय असते 100 डिग्रीच्या खाली 1 ऍटमॉस्फिअरला असला H2O तर काय असणार ओनली इन लिक्विड स्टेट 100 डिग्रीच्या वर असला तर फक्त वेपर स्टेट मध्ये 100 ला असला तर लिक्विड पण असू शकते आणि वेपर पण माहिती काय होतं ऍट 100 two phases coexist at 100 degree Celsius and 1 atmosphere two phases water पण liquid state पण आणि vapor state पण एकाच वेळी इथं 0 ला सॉलिड स्टेट पण आणि लिक्विड स्टेट पण एकाच वेळी एक्झिस्ट करते तसं ट्रिपल पॉइंटला काय असते तसं ट्रिपल पॉइंटला काय असते at this temperature and at this pressure all three phases water liquid मध्ये पण असते सॉलिड मध्ये पण असू शकते आणि वेपर मध्ये पण असू शकते तिन्ही फेजेस एकाच वेळी एक्झिस्ट करते जसं इथं दोन करते एकाच वेळी जसं इथं दोन फेजेस एकाच वेळी एक्झिस्ट करते तसं या टेम्परेचरला आणि या प्रेशरला ऑल थ्री फेजेस एक्झिस्ट ऍट वन टाइम ठीक आहे चलो मला बोलायचं ट्रिपल पॉइंट ओके
केल्विन मधले कन्वर्जन करून बघू. केल्विन मधले कन्वर्जन करून बघू. चलो पहा. थर्मोमेट्री मध्ये जे फॉर्म्युला झाला काय, कुठला फॉर्म्युला, रीडिंग मायनस लोअर फिक्स्ड अपॉन अपर फिक्स्ड मायनस लोअर फिक्स्ड. हेच फॉर्म्युला जास्त इम्पॉर्टंट आहे. थर्मोमेट्री मधला सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय हेच, रीडिंग मायनस लोअर पॉइंट अपॉन अपर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट. हे एकच फॉर्म्युला थर्मोमेट्री मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. बाकी सगळं मग सिंपल सिंपल आहे. चलो, लेक्चरच्या मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर मला मेसेज करा, खाली चॅट मध्ये मेसेज करा. माझं लक्ष असतं तिथं मध्ये मध्ये बघतो मी. बाकी काय तुमचा आवाज मला ऐकायला येत नाही, राईट. मध्ये काय प्रॉब्लेम आला, काय कळालं नाही तर मध्ये मला सांगू शकता. चलो, समजा केल्विन मध्ये, केल्विनचं कन्वर्जन तर येते आपल्याला, ते काही नाही, सोपं आहे. -273 केले की डिग्री मध्ये येते. पण ते फॉर्म्युला कसा यूज करायचा परत एकदा मी सांगतो, राईट. 300 केल्विन आहे. 300 केल्विन वी हॅव टू कन्वर्ट इनटू डिग्री सेल्सियस. 300 केल्विन मीन्स हाऊ मेनी डिग्री सेल्सियस, दॅट वी हॅव टू फाइंड आउट, राईट. आपला फॉर्म्युला काय, ते फॉर्म्युला केल्विन साठी यूज केला किंवा ते फॉर्म्युला डिग्री साठी यूज केला तर सेम असते. केल्विन साठी यूज करतो. रीडिंग माइनस लोअर, तो रीडिंग कितना है 300, लोअर कितना है 273. केल्विन मध्ये लोअर पॉइंट कधी आहे, केल्विन मध्ये लोअर फिक्स पॉइंट म्हणजे आईस कितीला होतंय 273 ला. अपर मायनस लोअर, अपर कितीला 273 ला आणि लोअर 373 ला, लोअर कितीला 273 ला. डिग्री सेल्सियस मधला रीडिंग पाहिजे, मग त्याला मी लिहिला R. डिग्री सेल्सियस मधला रीडिंग पाहिजे. मीटिंग जर एंड झाली, 40 मिनिट्सचं टाइम लिमिट आहे, एंड झाली तर परत त्याच लिंक वर क्लिक करून जॉईन व्हायचा. मीटिंग एंड होते आता आणखी 10 मिनिटात, एंड झाली की त्याच लिंक वर क्लिक करून जॉईन व्हायचं. डिग्री मधला रीडिंग मायनस डिग्री मधला लोअर, डिग्री मधला अपर मायनस डिग्री मधला लोअर. याला जर सॉल्व्ह केला तर याच्यावरून परत तेच आन्सर येते. बा कसं येते, हे किती येते 100 येते, मग याचं सबट्रॅक्शन आणि हे 100 कॅन्सल, रीडिंग किती येते 300 मायनस 273. केल्विनचा डिग्री मध्ये कन्वर्ट करायला काय सबट्रॅक्ट करायचा, 273 सबट्रॅक्ट करायला. जे आपला जुना फॉर्म्युला आहे त्याच्यातून तयार होते, राईट. कन्वर्जनचा फॉर्म्युला क्लिअर, हे एक इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला रिवाइज करताना व्यवस्थित लक्षात ठेवा, राईट. नेक्स्ट काय मग, थर्मोमेट्री म्हणजे काय. थर्मोमेट्री इज व्हॉट, ब्रांच which deals with the measurement of temperature. Thermometry is what, branch which deals with the measurement of temperature. Thermometric properties. Thermometric properties म्हणजे काय, property by using which we can measure temperature. Property by using which we can measure temperature is called thermometric properties. Then the first property, thermometric property काय, length of liquid in capillary. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज इथे लिहितो, त्यांचा यूज काय काय ते पण मी सांगतो, राईट. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी, फर्स्ट प्रॉपर्टी काय, लेंथ ऑफ लिक्विड इन कॅपिलरी. लेंथ ऑफ लिक्विड इन कॅपिलरी. मग कॅपिलरी मधल्या लिक्विडची हाईट मेजर करून टेम्परेचर मेजर करता येते. कॅपिलरी मध्ये लिक्विडची हाईट मेजर करून आपल्याला टेम्परेचर मेजर करता येते. त्याला बोलायचं काय, त्या प्रॉपर्टीवरून टेम्परेचर मेजर करता येते, म्हणून त्या प्रॉपर्टीला काय बोलायचं, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. म्हणजे जे कॉमन आपण थर्मोमीटर्स बघितले, मर्क्युरी थर्मोमीटर किंवा अल्कोहोल थर्मोमीटर, ते वाले थर्मोमीटर असे असते. कसं असतं त्यांचं डिझाईन, थर्मोमीटर त्याच्या आतमध्ये एकदम छोटी नळी असते. थर्मोमीटर आहे तर आतमध्ये छोटी ट्यूब आहे, कॅपिलरी आहे. इथं टँक आहे, या टँक मध्ये मर्क्युरी असते किंवा कधी कधी अल्कोहोल पण असते. ब्लॅक कलरचं दिसत असला तर ते मर्क्युरी आहे, ब्लॅक कलरचा मध्ये दिसत असला तर ते मर्क्युरी आहे. रेड कलरचं पण कधी कधी असते थर्मोमीटर मध्ये लिक्विड, तर ते मर्क्युरी नसते, ते काय असते अल्कोहोल. मग आहे मग इथं काय प्रॉपर्टी यूज केली बघा, काय प्रॉपर्टी यूज केली,
as temperature increases, volume of this liquid increases. As temperature increases, volume of this liquid increases, and as volume of this liquid increases, ते लिक्विड असं वर 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 चढणार, वर 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 चढणार. इथं मध्ये ट्यूब आहे, त्याच्यात वर चढणार. याचं जर व्हॉल्यूम टेम्परेचर ऍटमॉस्फिअरचं वाढलं तर याचं पण व्हॉल्यूम टेम्परेचर वाढणार. लिक्विड जर टेम्परेचर वाढलं तर एक्सपान्शन झालं तर त्याला आता मूव्ह करायला जागा कुठे आहे, तर ते वर मूव्ह करणार. मग 0 डिग्री सेल्सिअसला इथं दिसलं तर इथं 0 डिग्री मार्क करून ठेवायचं, आणि 100 डिग्री सेल्सिअसला बघायचं कुठे दिसतंय. त्याचं टेम्परेचर 0 करायचं, लिक्विडची हाईट इथपर्यंत होती कॅपिलरी मध्ये, याला 0 मार्क करा. त्याला 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवायचं, मग हे लिक्विड इथपर्यंत गेलं, एक्सपान्शन झाल्यामुळे लिक्विड इथपर्यंत गेलं, मला 100 मार्क करायचा. आणि 0 आणि 100 मध्ये किती 100 डिव्हिजन्स करायच्या, 1 2 3 4 5 6 असे 100 डिव्हिजन करायचे. लिक्विड इथपर्यंत आलं 20 पर्यंत, तर टेम्परेचर किती आहे 20 आहे. लिक्विड इथपर्यंत आलं 80 पर्यंत, तर टेम्परेचर आता किती आहे मग 80 आहे. बाय युझिंग दिस प्रॉपर्टी वी कॅन मेजर टेम्परेचर. लिक्विड जिथं आलंय त्याच्यावरून टेम्परेचर आपल्याला कळते, राईट. ठीक आहे. आज एक्सपान्शन संपू, 5:30 पर्यंत लेक्चर चालेल, 5:15 5:30 पर्यंत लेक्चर चालेल आजचं लेक्चर. ओम प्रकाश विचारतो लेक्चर कितीपर्यंत चालेल. लेक्चर 5:15 पर्यंत घेऊया, चालेल ना सर्वांना. 5:20 पर्यंत घेतलं तरी मला काय अडचण नाही, 5:20 5:25 पर्यंत. ठीक आहे, चलो. मग झालं लेंथ ऑफ लिक्विड इन कॅपिलरी. सेकंड थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी काय, pressure of gas at constant volume. Pressure of gas at constant volume. ठीक आहे, चलो. याचं एक एक्झाम्पल पण मी सांगतो, बघा काय. बघा, असा एक डबा घेतला आणि त्याच्यात काय ठेवलंय, गॅस भरून ठेवलाय. त्याच्यात काय केलं आपण, गॅस भरून ठेवलाय. डब्याचं व्हॉल्यूम फिक्स आहे, डब्यामध्ये गॅस आहे, डब्याचं व्हॉल्यूम फिक्स आहे, व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट. मग प्रेशर वरून काय मेजर करायचं आहे, प्रेशर ऑफ गॅस वरून मेजर करायचं आपल्याला, टेम्परेचर मेजर करायचं आहे. वी हॅव टू मेजर प्रेशर, वी हॅव टू मेजर टेम्परेचर फ्रॉम द प्रेशर. इथं कशावरून मेजर केलं, टेम्परेचर कशावरून मेजर केलं, लेंथ ऑफ लिक्विड. लिक्विड किती वर गेले किती खाली गेले त्याच्यावरून मेजर केलं टेम्परेचर. सेकंड मध्ये काय, प्रेशर वरून टेम्परेचर. म्हणजे याच्यामध्ये आपण प्रेशरचा इंडिकेटर लावला, प्रेशरचा इंडिकेटर लावला. ठीक आहे, ओके. 0 डिग्री सेल्सिअसला याच्यातलं प्रेशर बघितलं तर ते दाखवते 37. युनिट काय का 37 नको, सोपं करूया, 20 दाखवते. 0 डिग्री सेल्सिअस केलं सगळं टेम्परेचर. व्हॉल्यूम तर तेच आहे ना, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. टेम्परेचर कमी करा जास्त करा, डब्यातला गॅस तर डब्यातच राहणार, व्हॉल्यूम फिक्स आहे. टेम्परेचर कमी केलं तर प्रेशर कमी होईल. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला किती प्रेशर दाखवलं आहे, 20 mmHg. हे जे डाईल आहे ते mmHg मध्ये प्रेशर दाखवते. 0 ला किती प्रेशर दाखवले, 20, राईट. चलो, 100 डिग्री सेल्सिअस जर घेऊन गेलो ना, मी 100 डिग्री सेल्सिअसला घेऊन गेलोय पूर्ण इन्स्ट्रुमेंट, तर ते दाखवते मला 80 मिलीमीटर ऑफ Hg. ते मला किती प्रेशर दाखवते, या डाईल वर किती दिसते मला, 80 मिलीमीटर ऑफ Hg. मग आता मला डाईल वर काय दिसलं बघा, आता मला डाईल वर दिसले 30 मिलीमीटर ऑफ Hg. हे प्रेशर आहे. आता मला डाईल वर किती दिसले, 30 मिलीमीटर ऑफ Hg. तर हे म्हणजे किती डिग्री सेल्सिअस, 30 मिलीमीटर ऑफ Hg म्हणजे किती डिग्री सेल्सिअस हे मला फाइंड आउट करायचं आहे. प्रेशरचं कन्व्हर्जन कसं विचारतात, प्रेशरचं कन्व्हर्जन कसं विचारतात, असं विचारतात. तर ते हे आहे प्रेशर थर्मामीटर. प्रेशर वरून टेम्परेचर डिटरमाइन करायचं, राईट. प्रेशर वरून टेम्परेचर डिटरमाइन करायचं थर्मामीटर. विचारतात काय क्वेश्चन मध्ये, डाईल वर किती दिसतंय, 30 मिलीमीटर ऑफ Hg. तर मग टेम्परेचर फाइंड आउट करा. ओके, मग ते जुना फॉर्म्युला तेच परत इथं चालते. जुना फॉर्म्युला जे होतात तेच इथं चालते. कसा, प्रेशर मधला रिडिंग, प्रेशर मधला रिडिंग किती आहे, म्हणजे आता काय दिसतं, प्रेशर काय आता दाखवायला मला 30 दाखवला. हे नवीन स्केल आहे ना. टेम्परेचर मेजर कशात करावं आपण, टेम्परेचर मेजर कशात करावं, प्रेशरच्या टर्म्स मध्ये करावं.
मग प्रेशरच्या टर्म्स मध्ये करावं हे झालं नवीन युनिट. टेम्परेचर आपण कशात मेजर करावं, प्रेशरच्या टर्म्स मध्ये करावं हे झालं नवीन युनिट. मग आताची रिडिंग किती आहे प्रेशर मध्ये? प्रेशर मध्ये आताची रिडिंग किती आहे? 30 आहे. मायनस लोअर रिडिंग किती आहे प्रेशर मधली? लोअर रिडिंग, प्रेशर मधली लोअर रिडिंग म्हणजे जेव्हा आईस बनते ती वाली. प्रेशर मध्ये कधी आईस बनते? 20 ला आईस बनायला, मग ही झाली लोअर रिडिंग, प्रेशर मधली लोअर रिडिंग. डिवाइडेड बाय प्रेशर मधली अपर माइनस प्रेशर मधली लोअर, रीडिंग माइनस लोअर अपॉन अपर माइनस लोअर. तो अपर कितना है प्रेशर का? 80 है, और प्रेशर का लोअर कितना है? 20 है. ठीक है ना? इज इक्वल टू, दिस इज इन प्रेशर, और यहाँ पे डिग्री में करेंगे. डिग्री में रीडिंग कितना है वही तो निकालना है. डिग्री में रीडिंग कितना है वही तो हमको निकालना है. माइनस डिग्री में लोअर कितना फिक्स पॉइंट है? लोअर फिक्स पॉइंट मतलब आइस पॉइंट. आइस पॉइंट क्या है? 0. डिग्री में अपर कितना है? माइनस डिग्री में लोअर कितना है. ये सॉल्व करने के बाद क्या मिलता है? 30 मिलीमीटर ऑफ एसजी. अगर यहाँ पे प्रेशर दिख रहा है 30 मिलीमीटर ऑफ एसजी, यहाँ पे प्रेशर दिख रहा है, तो अंदर का टेम्परेचर कितना है इधर से पता चलता है. ठीक है, तो ये प्रेशर में, ये प्रेशर को हमने कन्वर्ट किया टेम्परेचर में. ठीक है, चलो चाहिए तो लिख के लो फटाफट. स्क्रीनशॉट भी ले सकते हो तुम लोग, तुमको लिखने के लिए टाइम नहीं है तो क्या आइडिया है, तो मोबाइल में अगर देख रहे हो